तू भेटशी नव्याने या मालिकेचा 23 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। तर आजच्या भागात झालंय असं की या अनुजा आणि तिच्या प्रेम प्रकरणाच्या निमित्ताने बऱ्याचशा गोष्टी उलगडल्यात। त्या म्हणजे अभिमन्यू सर आणि तन्वी या दोघांच्या प्रेमकथेचा सुरुवातीला त्यांनी जरा मागून दाखवलंय। प्रिन्सिपल मॅडमची मुलगी बनून एक वेगळीच मुलगी अवतरलेली आहे आणि तिला माही खूप आवडतो म्हणून ती खोटं बोलायला तयार झाली आहे, कारण माहीला प्रिन्सिपलची मुलगी हवी आहे ना म्हणून। आता गौरी पुढे ती स्टोरी वाचणारच असते, तेवढ्यात हे सगळे रिच हाय क्लास मुलं तिथे आलेत, पुष्कर आणि डॉली। आता ते त्या गौरीची डायरी उगाच झेलत असतात एकमेकांच्या हातात आणि तिला त्रास देत असतात। मग आता गौरी म्हणते माझी डायरी दे मला डॉली। डॉली म्हणते एका अटीवर देईल, तू एका कोऱ्या पेपरवर मला सही दे। गौरी म्हणते वेडी झाली आहेस का, काय बोलतेस? आता डॉली म्हणते का गं, तुझ्या नावावर काय करोडोची प्रॉपर्टी आहे म्हणून तुला सही द्यायची नाही आम्हाला? हे तिघं चौघं जण फिदी हसायला लागतात। गौरीला तिचं बोलणं अजिबात पटलेलं नसतं, पण आता ती डॉली म्हणते तू जर मला सही दिलीस तरच मी तुला ही डायरी देईल, नाहीतर विसर डायरी। एवढं काय आहे ग पण या डायरीमध्ये, काही सिक्रेट आहे का? या डायरीमध्ये एवढं काय आहे ग गौरी, आता तर बघायलाच हवं। गौरी आता तिला म्हणते ठीक आहे मी तुला सही द्यायला तयार आहे, पण मनात विचार करते गौरी की गौरी तुझी ताकद आणि हिम्मत आणि तुझी बुद्धी हे तुझ्यापासून हिरावू शकत नाहीत, एका सहीने काय होणार आहे, देऊन टाक सही। आणि गौरी असा अविचार करते आणि पेपरवर सही देऊन टाकते। तिला त्या डायरीबद्दल खूपच उत्सुकता लागली आहे ना की नेमकं पुढे काय घडणार काय नाही, म्हणून तिने हे केलंय। असो, आता त्या डॉलीला आणि त्या पुष्करला सही मिळाली आणि ते पेपर घेऊन तिथून निघून जातात। तर आता गौरी पुढची स्टोरी वाचत असते की नेमकं त्या पल्लवीचं पुढे काय झालं असेल, तन्वीला ते माहीपर्यंत सत्य पोहोचवायचं आहे ते कसं पोहोचवलं असेल। आता ही पुढे वाचणार, तेवढ्यात डोसा येतो पळत पळत आणि सांगतो की अण्णा खूप मारामारी करतायत आणि शिव्या देतायत। आता गौरी म्हणते बापरे काय झालंय, चल चल मी येते तू हो पुढे। गौरी आता विचार करते बापरे ही डायरी एक दिवस मला ना संकटात आणेल बहुतेक, पटकन कुठेतरी ठेवून देते आणि नंतर वाचते। असा विचार करून तिने तिथेच एका पुस्तकामध्ये ती डायरी लपवून ठेवली आहे। पण आता माही आणि तन्वी हे तिच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे भाग झालेत असं ती बोलूनही दाखवते। तर कॅन्टीनमध्ये मोठा तमाशा चाललेला असतो। अण्णा अनुच्या प्रियकराला खूप मारत असतो, अनु रडत असते आणि म्हणत असते मारू नका ना अण्णा त्याला, पण अण्णा मात्र त्याला खूप मारतोय। आता गौरी तिथे मध्ये पडणार, तेवढ्यात अभिमन्यू सर येऊन त्या मुलाला असं धरतात आणि म्हणतात काय रे काय चाललंय इथे तमाशा? बघ्यांची गर्दी खूप जमलेली असते प्रेक्षकांनो। आणि आता मात्र अण्णा सगळा झालेला प्रकार सांगतात की बघा ना हा मुलगा कसा आहे काय आहे आणि माझ्या मुलीवर प्रेम करतो, चाळे करतो। आता ही अनु रडायला लागते आणि म्हणते अण्णा माझं खरंच प्रेम आहे हो त्याच्यावर। अण्णांना अनुचे हे प्रेम प्रकरण अजिबात सहन झालेलं नाहीये। अण्णा झालेला सविस्तर प्रकार अभिमन्यू सरांना सांगतात की माझ्या डॉक्टर सोबत हा लफडं करतोय वगैरे वगैरे। आता ही अनु म्हणते अण्णा असं का बोलताय, शब्द जपून वापरा, आम्हाला लग्न करायचंय। पण अभिमन्यू सर खूप चिडतात आता आणि म्हणतात तुझे शब्द बदलल्यामुळे काय त्या प्रेमाला पवित्र बंधनाचं स्वरूप येणार आहे का? मूर्खांचा बाजार आहे नुसता, लफडं काय रिलेशनशिप काय अफेअर काय, शब्द बदलल्यामुळे फरक काय पडणार आहे? आता अण्णा म्हणतात अभिमन्यू सर अहो मी माझ्या डॉटरला शिकायसाठी पाठवतो का लफडे करायसाठी पाठवतो, तुम्हीच सांगा बरं। गौरी मध्येच म्हणते अण्णा काका सारखं नका ना लफडी लफडी म्हणू, अहो प्रेम केलंय तिने, पाप नाही केलंय तिने। अण्णा गौरीकडे बघतच राहतात। गौरी म्हणते एकदा सौरभ कोण आहे काय करतो विचारा तरी त्याला एकदा, तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल? अनु रडत असते। पण आता प्रेक्षकांनो खरं पाहिलं तर या विषयावर वाद प्रतिवाद भयंकर होऊ शकतात, भरपूर अगदी, ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो। आता अभिमन्यू सर म्हणतात प्रॉब्लेम या मुलामध्ये नाहीये, प्रॉब्लेम या प्रेमामध्येच आहे। आणि एवढंच जर वाटत असेल ना तर सांगायचं आई वडिलांना लग्न करून द्या, दिलं असतं ना आई वडिलांनी लग्न करून। आता अण्णा म्हणतात हो हे तुम्ही बरोबर बोलताय सर, हो पब्लिक कॅफेमध्ये हातात हात घालून चाळे करतात, शेमलेसपणा वाटतो हा सगळा। अण्णा अनुला बघून खूप चिडतात अजून आणि ओरडतात तिच्यावर। अनु म्हणत असते की अण्णा सौरभ खूप चांगला मुलगा आहे। आता अण्णा चिडतात आणि म्हणतात काय रे ना त्याला इस्टेट आहे ना प्रॉपर्टी आहे ना त्याचा घराचा आता पता आहे, तू काय त्याच्यावरती प्रेम करतेस ग? गौरी म्हणते अण्णा काका तिचं ऐकून तरी घ्या, दोघांनी मिळून त्यांचं भविष्य ठरवलंय, त्यांना सांगू तरी द्या त्या दोघांनी काय ठरवलंय ते, मग तुम्ही तुमचा निर्णय सांगा ना। आता त्या अनुचा प्रियकर बिचारा काही बोलतच नाहीये, कारण त्याला बोलूच दिलेलं नाहीये। आता अण्णा म्हणतात काय भविष्य करते,
हे भविष्य बिविष्य तेव्हा होईल जेव्हा हा अनुला भेटेल. हे अनु, आता या पोराला भेटायचं नाही तू तू भेटणार नाही ना, प्रॉमिस कर मला. पण अनु उलटून बोलते आणि म्हणते मी भेटणार आहे त्याला, मी नाही जगू शकत सौरभ शिवाय. आता मात्र अण्णा हळवे होऊन म्हणतात अनु, तुझ्यासाठी हे महत्वाचं असतंय काय? याच्याशिवाय तू जगत नसते आणि माझ्याशिवाय जगशील का ग? म्हणजे मी तुझ्यासाठी आजपासून गेला ना, मी मेलो समज तुझ्यासाठी आजपासून. अभिमन्यू सर सगळं बघतायत. आता ही गौरी म्हणते काय अण्णा काका, असं काय तिला इमोशनल करताय? असं इमोशनल ब्लॅकमेल करू नका ना. अहो खरंच प्रेम आहे तिचं त्याच्यावर आणि कुठल्याच मुलीसाठी तिच्या आई वडिलांच्या पुढे कोणीच महत्वाचं नसतं हो. अभिमन्यू सर म्हणतात आता चूक झाली आहे असं वाटत असेल ना तुला तर माग ना तुझ्या वडिलांची माफी आणि हो मोकळी. गौरी सरांकडे बघतच राहते. सर खूप छान बोलतात प्रेक्षकांनो. ते म्हणतात तसं होणार नाही. एकदा माणूस प्रेमात पडला की आंधळा होऊन जातो. झापडं लागतात त्याच्या बुद्धीवर, विचारांवर, काही दुसरं सुचेनसं होतं. या प्रेमाच्या चाळ्यांचा आईवडिलांवर काय परिणाम होतोय याचा सुद्धा विचार करावासा वाटत नाही मुलांना. फक्त काय तर म्हणे प्रेम प्रेम प्रेम. अरे बुद्धी पैसा सगळं सगळं उधळून टाकता तुम्ही त्याच्यावर. जसं जोडीदार सांगेल तसं वागत राहता. जेव्हा विश्वासघात होतो ना मग डोळे उघडतात. आपण घालवलेला वेळ, घेतलेला निर्णय, आपल्यापासून दुरावलेली माणसं मग आपल्याला हवी हवीशी वाटतात. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वेळ कधीची निघून गेलेली असते हातातनं. अण्णा तू जो निर्णय घेतलाय ना तो अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. माझ्या हातात असतं ना तर या प्रेमा बिमावर बंदीच घातली असती मी या कॉलेजमध्ये. गौरी काही बोलणार तेवढ्यात सर चिडून म्हणतात तुम्ही सगळे रे लक्षात ठेवा, अशा फालतू प्रेमाच्या भानगडीत पडण्यापेक्षा ना स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. हा सगळा जो पसारा मांडलाय ना तुम्ही इकडे तो आवरून ठेवा. प्रेम करतायत म्हणे अभिमन्यू सर असं बोलून आता तिथून निघून गेलेत. काय ना प्रेक्षकांनो, मी आत्ताच एक रिसेंटली म्हणजे रिव्ह्यू बघण्यापूर्वी एक पोस्ट वाचली. आता त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं होतं की नेहमी मुलींच्या स्वप्नामध्ये राजकुमारच येतो, कधीही कुठला कामगार येतो का हो? नाही ना. म्हणजे प्रेमामध्ये सुद्धा पैशाला महत्त्व असतं. खरं तर या गोष्टीला खूप अपवाद आहेत, मी आधीच क्लिअर करते. मला विचाराल प्रेक्षकांनो तर आयुष्यामध्ये प्रेम खरंच खूप महत्त्वाचं असतं. पण प्रेमासोबत समाधान असणं हे जास्त गरजेचं असतं. तुम्हाला कितीही प्रेम मिळालं, कितीही पैसा मिळाला आणि जर त्यात तुम्ही तृप्त नसाल तर त्या गोष्टीचा फायदाच नाही ना. त्यामुळे आपल्या अंगी समाधान असणं हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ज्या त्या वयात ज्या गोष्टी करायच्या त्याच गोष्टी करायला हव्या. अगदी नको त्या वयामध्ये प्रेम केलं तर आयुष्यभर पश्चातापच होतो, हे मात्र अगदी खरं आहे. 16 ते 22 या वर्षामध्ये होत असतं ते फक्त आणि फक्त अट्रॅक्शन असतं असं माझं मत आहे. मी माझं मत कोणावर लादत नाहीये. काही चुकलं असेल तर अधिक क्षमा असावी. याबाबत तुमची काय मतं आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की आवर्जून कळवा. मला तुमच्या कमेंट्स आल्या तर खूप भारी वाटतं. तर आता अभिमन्यू सर जेव्हा निघून जातात तेव्हा गौरी त्यांच्या पाठीपाठी जाते. ते सरांना कन्व्हिन्स करत म्हणत असते ती की सर अहो अण्णा काका ऐकतात ना तुमचं, त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अहो असं काय करता प्लीज, तुम्ही जर असं बोललात तर अण्णा काका त्या दोघांना भेटू देणार नाही. मग आता अभिमन्यू सर म्हणतात तसं झालं ना तर खूप चांगलं होईल. प्रेमामुळे आयुष्य उद्ध्वस्त होतात. असे फालतू विचार करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं जरा. गौरी म्हणते नाही सर, प्रेमामुळे आयुष्य तेव्हाच बिघडतं जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्तीची निवड करता. बरोबर व्यक्तीच्या प्रेमात पडला ना तर आयुष्य सुधारतं आणि खऱ्या प्रेमामध्ये आयुष्य बदलायची ताकद असते सर. हे गौरीचं वाक्य मला पटलं. गौरी म्हणते की अनुचं सौरभवर खूप प्रेम आहे आणि ते दोघंही एकमेकांचं आयुष्य बदलू शकतात. ह्या फक्त कथा आणि कादंबऱ्यामध्ये लिहायच्या गोष्टी आहेत. प्रेमाचा शेवट कधीही गोड होत नसतो, होतो तो फक्त विश्वासघात. गौरी म्हणते हो बरोबर आहे ना सर, असं होत असेल पण सरसकट सगळ्यांसोबत होतं असं नाही ना. प्रत्येकांच्या बाबतीत हा वेगवेगळा अनुभव असू शकतो. पण सर सॉरी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुमचा आणि प्रेमाचा दूर दूर संबंध नाहीये. तुम्ही कुठे अनुभव घेतलाय? नाही म्हणजे तुम्ही जर त्या गोष्टीचा अनुभव घेतलाच नसेल तर त्यासाठी एवढा टोकाचा निर्णय का देताय तुम्ही? खऱ्या प्रेमाची ताकद तुम्हाला समजून घ्यायची असेल ना सर तर कधीतरी प्रेम करून तर बघा. अरे देवा, गौरीने त्यांच्या वर्मावरच बोट ठेवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता गौरी जे काही बोलते त्यामुळे अभिमन्यू सर जरा जास्तीच हर्ट झालेत आणि आता ते तिथून निघून जातात काहीही न बोलता. पण आता गौरीने जेव्हा त्यांना असं उत्तर दिलं ना तेव्हा त्यांना तन्वीची आठवण झालीये पुन्हा एकदा. पण आता अभिमन्यू सर निघून जातात तरी सुद्धा काही न बोलता तिथून. गौरी विचार करते गेले.
परत एकदा कोणाचं काहीही न ऐकता स्वतःच खरं करून गेले दगडकुणीकडचे. आता अभिमन्यू सर स्टाफ रूम मध्ये बसलेले असतात आणि खूप डिस्टर्ब असतात. पण आता नेमके तिथे निनाद सर येऊन आणखीन त्यांच्या दुःखावरती फुंकर घालायचं सोडून त्यांना आणखीन म्हणजे त्यांच्याशी खूप वाद घालतात ते. पण ठीक आहे, फ्रेंड्समध्ये इतना तो चलता है. आता निनाद सर म्हणतात, काय रे अभि, प्रेमाची व्याख्या नेमकी आहे काय रे तुझ्या मते? फालतूपणा, निरर्थक उपयोग नाही, कमॉन सांग ना मला अभि. हे बघ अभि, तुझी चिडचिड मी समजू शकतो, तू डिस्टर्ब असतो तेही मी समजू शकतो, म्हणजे तू गौरीला बघून तुला त्रास होतो तेही मी समजू शकतो. अरे बिचारे त्या अनुच्या प्रेमाला का विरोध करतोयस तू? आता मात्र अभिमन्यू सर म्हणतात, कारण प्रेम ही अतिशय चुकीची आणि निरर्थक गोष्ट आहे. आता उगाच मला निरर्थक डोस पाजू नकोस. माझं तुझ्या मित्र म्हणून प्रेम आहे, आई वडिलांचं प्रेम असतं वगैरे वगैरे, मी तसल्या प्रेमाबद्दल बोलतोय. आता अभिमन्यू सरांना निनाद म्हणतात की काय तसल्या म्हणजे? तर आता अभिमन्यू सर म्हणतात, तसल्या म्हणजे प्रियकर प्रेयसी करतात ना तसल्या प्रेमाबद्दल बोलतोय, ज्यामध्ये वेळ आणि कामाचे तास फुकट घालवतात ना हे पोरं, त्याबद्दल मी बोलतोय. आता निनाद सर म्हणतात, काय रे अभि, सिरियसली हे तू बोलतोयस? अरे तू तुझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये स्वतःला उधळून प्रेम केलंय, तिच्या म्हणजे तुझ्या प्रेयसीच्या आईला तू अजून पण सांभाळतोयस आणि हे सगळं तू बोलतोयस अभि? छे, मला नाही पटत आहे. प्रेमवीरांनी पूजावं असं प्रेम केलंय रे तू. प्रेमामध्ये लोक काय काय करतात याचं परमोच्च उदाहरण आहेस रे तू माझ्यासाठी, आणि तू प्रेमाला विरोध करतोयस. अभिमन्यू सर चिडतात आता आणि म्हणतात, हो करतोय मी प्रेमाला विरोध, कारण हे प्रेम आहे ना हे उद्ध्वस्त करतं माणसाला. प्रेमात कधीही कोणालाच यश मिळत नाही, मूर्ख असतात ती माणसं, प्रेमासाठी स्वतःचं आयुष्य उधळून टाकतात. आयुष्याचं काही भलं व्हायचं असेल असं वाटत असेल ना तर अभ्यासात लक्ष द्या, कामं करा. तर प्रेक्षकांनो, हे अभिमन्यू सरांचं व्यक्तिगत मत आहे, जे त्यांनी आतापर्यंत सहन केलंय, सफर केलंय, त्यावरनं ते आपल्याला असं बोलतात. मालिकेची कथा ना प्रेक्षकांनो जरा सिरियस आहे. तुम्ही जर मन लावून ही स्टोरी ऐकली ना तर तुम्हाला ही स्टोरी खूप मनापासून आवडेल. विषय खोल आहे पण दुनिया मात्र गोल आहे. काय बोलते मी, थोडं सिरियस चालू होतं ना म्हणून हसवलं तुम्हाला. असो, अभिमन्यू सरांसोबत वाद घालताना कोणी आतापर्यंत जिंकलंय का? नाही. तर आता ही गौरी रडत असते, तर हा सीन मी तुम्हाला पटकन सांगते. गौरी रडत असते आणि तिचा प्रियकर तिला समजवत असतो, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासाठी. दोघे जण एकमेकांसाठी पुन्हा एकदा आणाभाका घ्यायला लागतात. तेव्हा गौरी तिथे पोहोचते आणि त्या अनुला समजवते की तू सध्या भेटू नकोस, अण्णा चिडलेले आहेत, अण्णाशी आपण बोलूयात शांततेत, मी तुला सांगेल काय चाललंय सौरभचं काय नाही, आणि आपण सौरभला पण म्हणजे मी सौरभच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते आणि त्याला तुला त्याची ख्याली खुशाली कळवते असं गौरीचं म्हणणं होतं. मग आता त्या सौरभला पण ते पटलंय. तो म्हणतो, ठीक आहे गौरी, तू म्हणतेस ते बरोबर आहे, अण्णा जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत आम्ही एकमेकांना भेटणार नाही. गौरी दोघांनाही कन्व्हिन्स करते त्यासाठी आणि दोघंही गौरीच्या शब्दात ऐकतात. आता हे असं प्रेम असलं तर बरं वाटतं नाही का, म्हणजे कोणी मोठी माणसं काही सांगतायत तर ते ऐकावं, ते आपल्या भल्यासाठीच असतं. पण आजकालची तरुण पिढी आहे ना प्रेक्षकांनो, मला नाही वाटत, म्हणजे यातही असतील वाद प्रतिवाद, पण हे मोबाईल आणि टीव्हीमुळे ना प्रचंड वातावरण बिघडलेलं आहे प्रेक्षकांनो, आणि हाताबाहेर चाललेल्या आहेत परिस्थिती. तर निनाद सर म्हणतात, असं काय करतोस रे अभि, तुला प्रेमात यश मिळालं नाही म्हणून सगळ्यांच्या वाटेला दुर्दैव येईल असं नसतं ना रे. अभिमन्यू सर म्हणतात, तसंच असतं निनाद, अरे तसंच असतं. प्रेम हे काही क्षणापुरतं असतं, क्षणिक असतं रे ते, आणि त्याच्यानंतर तुमच्या पदरी येतं ना ते फक्त निराशा आणि विश्वासघात. निनाद सरांना हे ऐकून जरा म्हणजे आश्चर्यच वाटलंय, असं का बोलतोय अभि? आता ते म्हणतात की अरे विश्वासघात, अरे कोणी केलाय तुझा विश्वासघात, काय बोलतोयस तू हे अभि? अरे इतकी वर्ष तू स्वतःच्या मनाने जपलंयस त्या मुलीला आणि तिचा फोटो तुझ्या पाकिटात अजून पण आहे आणि तिने तुझा विश्वासघात केलाय, काय बोलतोयस तू हे? आता अभिमन्यू सर म्हणतात, हो निनाद, अरे तन्वीने फसवलंय मला. निनाद सर म्हणतात, अरे असं का बोलतोय, तुझं प्रेम तर अर्धवट राहिलं होतं ना, मग फसवलं? आता हे अभिमन्यू सर म्हणतात, फसलास ना मित्रा तू सुद्धा. अरे प्रेमामध्ये असंच असतं रे, प्रत्येक पातळीवर आपण फसले जातो. तन्वीच्या आणि माझ्या बाबतीत काय घडलंय ना ते अजून कोणालाच माहिती नाहीये, आणि मी ते कोणालाही आतापर्यंत सांगितलेलं नाहीये. मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम केलं, आजही करतो. अरे काही गोष्टी आहेत ज्या मी आरशातही स्वतःला सांगू शकत नाही, मी कधी ते बोललेलं पण नाहीये रे, मी हे बोलू पण शकत नाही, कबुली पण देऊ शकत नाही स्वतःला. अशा काही गोष्टी आहेत रे निनाद. अरे प्रत्येक पातळीवर तुमच्या पदरी निराशाच येते. प्रेमामध्ये तुम्ही दुसऱ्याकडनं तर फसवले जाताच, पण स्वतःही स्वतःला फसवत असता. अब आया कहाणी में ट्विस्ट. तर प्रेक्षकांनो, निनाद सर म्हणतात, अरे पण तू तिच्या आईला सांभाळतोस, तो काय प्रकार आहे, ते सगळं कशासाठी करतोयस तू अभिमन्यू? तर आता अभिमन्यू म्हणतात, ते माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला त्यांच्याकडनं हवी आहेत ना, म्हणून तन्वीच्या आईकडनं.
तिची आई मला एकदा म्हणाली होती, अभिमन्यू सारखाच तू देखील चक्रव्यूहामध्ये अडकशील, आणि शेवटी तन्वीने तेच केलं रे. मला चक्रव्यूहामध्ये अडकवून निघून गेली आणि त्यातनं बाहेर पडण्याची अजूनही निष्फळ अशी तडफड करतोय रे मी. निनाद सरांना आता हे ऐकून धक्काच बसलाय आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा. प्रेक्षकांनो, नेमका तन्वी आणि माहीचा हा प्रेमकथेचा शेवट काय असणार आहे? काय झालं असणार ज्यामुळे हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले असतील? तुम्हाला पण आता उत्सुकता लागली आहे ना? मला पण खूप उत्सुकता लागली आहे. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले रिव्ह्यूज एन्जॉय करा. अरे थांबा थांबा, पुढच्या भागात काय होणार आहे ते ऐकून तरी जा. पुढच्या भागात अभिमन्यू सरांनी एकदाच सांगून टाकलं गौरीला काय सांगायचं होतं ते. तर झालंय असं, गौरी त्यांच्या घरी असते तेव्हा ते चिडतात, संतापतात आणि म्हणतात, काय ग, अभ्यास करायला, कॉलेज शिकायला तुला माझंच सगळं दिसलं का? आता ही शेवटी अर्पिता म्हणते, दादा तुला एवढी काय अडचण आहे तिच्यामुळे? ते म्हणतात, मला त्रास होतो हिच्याकडे पाहिलं की. आणि आता गौरीला या गोष्टीची चुटपुट लागलीच असेल की का त्रास होतो यांना. बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय. चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूज एन्जॉय करा.